हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू माय व्लॉग्स. नितोष इज हिअर विथ मी. आणि आम्ही आज मी आज घरी आहे कारण माझ्या मम्मीचा आहे आज 50वा वाढदिवस. मी हळूहळू बोलते कारण खाली मम्मी आहे आणि तिला सांगायचं नाही आहे जे मी आता तुम्हाला सांगणार आहे. वी आर गोईंग आउट. मी तिला सरप्राईज एक बर्थडे पार्टी देणार आहे आज. आणि कुठे हे तुम्हालाही मी सांगणार नाही कारण तुम्ही बघायचं आहे व्लॉगमध्ये आणि तिचे रिॲक्शन्स मला बघायचे आहेत. मी तिला एक छानसं असं गिफ्टसुद्धा घेतलेलं आहे. सो ते आता मी घ्यायला जाईलच, ते तुम्हाला आधीच कळेल. सो इथे माझ्या बहिणीने मम्मीला साडी आणलेली आणि ती सुद्धा मी आणि तीच घ्यायला गेलेलो, पण हे तिच्याकडून होतं गिफ्ट. सो मम्मा वॉज ॲक्च्युली सरप्राईज. अरे साडी पण आणली माझ्यासाठी आज संध्याकाळी. फक्त मी तिला सांगितलेलं की आपण फक्त डिनरला जाणार आहोत आणि पण मग आम्ही ब्लाऊजसुद्धा माझ्या मापाचं म्हणजे होतं. आता मी जाड झाली आहे मम्मीसारखी. असं करून आम्ही तिला साडी दिली, साडी दाखवली आणि आम्ही म्हणजे मीच तिला मेकअप केला आणि मीच तिला रेडी केलं. आमचा बाबू करतोय सेल्फ मेकअप. सी हाऊ इज डुईंग. भाऊ हुडा ब्युटी पॅलेट घेतली बाबूनी आणि तो करतोय. फोटो नको काढू बोलतो भाऊ. फोटो नको काढू का? हिरो आहेस ना तू? नाही का? ते बघ बाळा. हे अब्बा. अरे माझी पॅलेट, बाबू माझी पॅलेट. तू लिपस्टिक का अशी लावली? हनुमान झाले. अरे तू गर्ल आहेस का? बॉय पण करतात ना मेकअप. माझ्या मम्मीने लावून ठेवले तेल आजच. आता मी हेअरस्टाईल कशी करणार? सो गाईज, तुम्ही बघता हे टी शर्ट माझे, हे कपडे मी माझे आधीचेच कपडे घातलेत. हे पण नवीन आहेत बट मी घातलेत 1-2 वेळा आणि पार्टीसाठी आय नो, पण ठीक आहे, चांगले वाटतात. का माहिती आहे? कारण माझं पॅकेज आत्ता रिसीव्ह झालं आहे आणि तो मी ते आणणार आणि मग मी ते वेअर करणार, तर वेळ जाणार आहे. सो वी आर गोईंग नाव फायनली. गाईज, आम्ही इथे आलो आहे गेटवेला. दिस इज द गेटवे अँड विल गो नाव इन टू बोट. हे लोकांना काहीच माहिती नाही, मम्मीला काहीच माहिती नाही आहे. सगळे ॲक्च्युली वैतागले उभं राहून राहून. सो सगळे तर आम्ही पोचलो इथे आणि ही आमची बोट नाही आहे. ॲक्च्युली मी ही बघत होते, ही जी व्हाईट दिसते ना, पण यामध्ये फक्त 10 ते 15 जण जाऊ शकतात. म्हणून मग मी ती मोठी बोट जी अलिबागला जाते ती बुक केली आम्ही. भाऊ कसं वाटतं तुला बोट? भाऊ आमचा लाजाळू आहे, असं नाही जायचं आहे वरती. भाऊ इज व्हेरी हॅपी कारण त्यांनी एवढ्या मोठ्या बोट्स आधी त्याला बघितल्या तरी आठवत नाही. तो आता तो ही इज व्हेरी हॅपी. थोड्या वेळाने तो बॅपी होणार आहे, तो झोपणार आहे ना भाऊ. देवानंद आहे आमचा भाऊ आज, देवानंद. भाऊ भाऊ कसं तुला बोट कशी वाटते मला सांग. अरे माईक आहे, अरे माईक आहे, सांग बाबा. नाव वी आर गोइंग टू रिव्हील दी सरप्राईज. माझा फोन नेहमी ब्लर होतो कारण माझ्या मेकअपचे हात आहेत ना कॅमेरावर लागतात. लेट्स गो गाईज. भाऊ तू एक्साइटेड आहेस बोटमध्ये जायला? हां, भाऊला इंग्लिश कळतं. लेट्स गो. हां, सो इथे आहे आमची बोट आणि इथे आहे आम्ही सगळे. हाय. मला नाही माहिती मी कधी हा व्लॉग अपलोड करेल, फक्त मी व्लॉग्सचे व्हिडिओज घेत राहते गाईज. भाऊ इज सो लुक एट माय मॉम्स फेस. माहिती असतं ना सरप्राईज आहे. हा बरोबर ठेवलं असतं, माहिती पण नसतं कधी पोटी झालं. तो गोल टेबल. दिस इज आवर बोट गाईज अँड इथून ॲक्च्युली इथून सुरुवात होते बसायची.
ही आयडिया कुठून आली? आम्ही लास्ट मंथ मी एका प्रमोशनसाठी आलेली. ऋता सोबत मी एक व्हिडिओ पण केला आहे, तुम्ही इंस्टाग्रामवर बघितलं असाल. तेव्हा मला ही आयडिया आली की हां इथे काहीतरी करू शकतो. भलेही बोटमध्ये खूप लास्ट टाइम उलटीसारखं खूप आम्ही पार गळलेलो, पण बोली की आता 2 तासाचंच आहे, सो विल मॅनेज. Mom, how heroine she is looking. Happy birthday to you. Lepla to you. Happy birthday dear Aniki. Happy birthday to you. आता सगळ्यांचा असं अरे आवाज राहिला. बस लांबून घ्या आता कोपऱ्यातून. अरे तो केकचा स्टँड कुठे आहे? केक क्रॉस वाटतोय ना. अपना चालू है रोन वो बोट जैसा. यस उडतायत सगळे. बाबाला काढ. हळू आहे. आता बरोबर उभा राहतो हा बाबू. अगं मा तू बस ना 1 मिनिट बस. कशाला उठते? हा तो आता थांबवेल इथे नेऊन, तेव्हा थांब. तुला माहिती आहे गाईज लास्ट टाइम पण मला असंच झालेलं, लाईक वॉमिटिंग. आज म्हणून मी बसून राहिली एका जागी. नॉट रो मी इथे तिथे फिरणार नाही आहे. आता बोट जेव्हा स्थिर होईल ना. सो मी मम्मासाठी एक गिफ्ट आणलेलं आहे. आय होप तुम्हाला सुद्धा आवडेल. तिला तर आवडणारच आहे, मला तर आवडलंच आहे म्हणून मी घेतलं आहे. लेट्स सी आवर रिॲक्शन थोड्या वेळाने देणार. जेव्हा बोटीला आधी आहे ना थोडं थांबू द्या, स्थिर उभं राहू द्या मध्ये, मग मी देईल. तोपर्यंत यांचं फोटो सेशन वगैरे चालू आहे. तर बघताय कॅमेरामॅन पण असा मितेश पण असा हलतोय. मजेदार सीन इथे होता की बोट होती ना आणि ती हलत होती. सगळे इथून तिथून पडतायत, इथून तिथून नाचतायत. म्हणजे सवय नसते ना आपल्याला. इतकं हसत होते सगळे. मी आपली एका बाजूला कोपऱ्यामध्ये पकडून उभी होती. बोट आहे तिचा कोपरा पकडून मी उभी होती बस. कारण मला माहिती आहे की मी इथून तिथून पडलं आणि मी धडपडणारीच आहे, म्हणून मी एकाच जागी उभी होती कुठेतरी सेफली. राहू देता कशाला सगळ्यांना. आजा तू आ रे. हो मम्मी माझ्या मेहनतची कमाई तुझ्यासाठी. थँक्यू. खोल आधी दे, मी खोलते पटापट. सो मी मम्मीला ह्या आधी गिफ्ट्स दिलेत, पण इतकं मोठं असं म्हणजे माझ्यासाठी हे खूप मोठं गिफ्ट आहे हे असं मी विचार पण केला नसेल असं गिफ्ट मी दिलं आहे. ॲक्च्युली एक गोष्ट काही झालेली आणि त्यावरून म्हणजे मी विचार केलेला की मम्मीला बँगल्सच देणार आहे मी, तेही गोल्डच्या.
सो आय फील व्हेरी ऑकवर्ड इन दिस सिच्युएशन की मी म्हणजे मला असं दाखवायचं नसतं घरच्यांना की मी आता मोठी झाली आहे, की मी आता हे झाली आहे, की मी आता कमवू लागली आहे, वॉटेवर. पण माझी ही सेविंग्स होती. असं नाही बोलणार मी की खूप कमवते आहे किंवा खूप पैसा आला आहे माझ्याकडे म्हणून मी हे सगळं घेते आहे, पण माझ्या सेविंग्समधून मी मम्मीसाठी घेतलं आणि ती खूप मोठी गोष्ट असते एका मुलीसाठी. सो फायनली गाईज मी गिफ्ट दिलेलं आहे मम्मीला. तिच्या हातात रोज त्या अशा बेंटेक्सच्या बांगड्या ती घालून असायची म्हणून मी बोलली की नाही अभि प्रियंकाची मम्मी आहे. थँक्यू. अजून खूप गिफ्ट्स येणार आहेत. बस ना आता बस झालं. चल तू वेडायस का रे? मी टेकली आहे याच्यावर. बसा. अरे नाही जमत मला, स्वतःला नाही जमत आहे. मी बोटमध्ये बर्थडे करायचा असेल ना विचार करून करा. मला माहिती आहे ते हलतो आम्ही मुद्दाहून केलाय मी. Oh God. आई ग हे त्यांना जरा आता काय त्यांना आता पकडला तिथपर्यंत सोड. चला पिशवी राहू द्या. मैं बाद में जाएगी सबको लेके चल. बोटमध्ये वाक्या होते. विचारा बोटमध्ये तुम्हाला कसं वाटतंय? इथे माझा आवाज येत नसेल तुम्हाला कारण बॅकग्राऊंड नॉईज खूप जास्त आहे. मी इथे हे सांगते की जर तुमच्या घरी आय मीन तुम्हालासुद्धा जर बोटमध्ये वगैरे तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर एक लक्षात ठेवा की कोणाला असं उलटीसारखं होऊ शकतं. लाईक सगळ्यांनाच मळमळत होतं बोटमध्ये कारण आपल्याला सवय नसते अशी बोटमध्ये वगैरे जायची आणि 2 तास एकाच बोटमध्ये फिरत राहणं म्हणजे त्रास होऊ शकतो. बट ॲट द एंड खूप छान बर्थडे पार्टी झाली. सरप्राईजसुद्धा सगळ्यांना आवडला. नंतर का आलं की मम्मीचे पप्पा आहेत ना म्हणजे आमचे आजोबा ते फर्स्ट टाईम बोटमध्ये बसलेत. आय डोंट नो दी रिझन पण त्यांचं असं कधी जाणंच झालं नाही. सो आय वॉज हॅपी की या निमित्ताने ते बोटमध्ये बसू शकले. चला आणि असं करत आम्ही पोहोचलो आणि आत्ता मनाला शांती होणार होती की आत्ता आम्ही उतरणार आहोत बोटमधून कारण मला पण त्याच वेळेस मळमळायला येत होतं. पण ठीक आहे. आय वॉज व्हेरी हॅपी. एक मिनिट मामी तुला कसं वाटलं बोटीमध्ये? खूप सुंदर. खोटं बोलते ही. असं करत आम्ही पोहोचलो. बाय द वे हे सगळं बर्थडे सरप्राईज जे होतं ते मी आणि माझ्या बहिणीने माझ्या भावांनी आम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रो काढून केलेली ही पार्टी होती. मी एकटीने नाही केलं हे सगळं. सो क्रेडिट गोज टू एव्हरीवन हू वॉज इन्वॉल्व्ड. आणि आमच्या फोटोग्राफरला पण आपण थँक्स करूया कारण तो येतो दरवेळेस कुठेही आमच्यासोबत फोटोशूट करायला. ही इज ऑलवेज रेडी. हे बघा
बँगल्समध्ये पिन आले आता आमच्या, आला पण लाईक बँगलमध्ये पिन आला पण. तुम्हाला आठवतं मी एक व्हिडिओ केलेला, रील केलेली की पिन मागते आणि मम्मीकडे बऱ्याच ठिकाणावर पिन्स येतात. जाऊ दे, चला विचारूया फायनली टू माय मॉम, तिला कसं वाटलंय. चल ये ना, गाऊन घातले तर काय झालं, ये लवकर. छान मस्त. आणि नंतर मला कळलं की तिच्याकडे आहेत ऑलरेडी गोल्डच्या बँगल्स, पण ठीक आहे आता हे तिला डेली वेअरसाठी घेऊन ठेवले. कोण येतोय, तुम्ही सुद्धा असे छोटे छोटे पार्टीज घेऊ शकता तुमच्या घरच्यांना. कॅन हॅव अ ग्रेट टाईम विथ युअर फॅमिली. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज, हॅव अ गुड डे. नेक्स्ट ब्लॉगला माझा ग्रॅज्युएशन डे असणार आहे, माझ्या स्टुडंटचा ॲक्च्युली, आणि सर्टिफिकेशन डे असणार आहे. सो तेव्हा आपण भेटूया. बाय.